महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली आगारात नव्याने दाखल झालेल्या टाटा कंपनीच्या 5 राजमाता जिजाऊ बसांचे लोकार्पण शनिवारी उत्साहात पार पडले। आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बसांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। या बस कोल्हापूर व इचलकरंजी मार्गावर धावणार असून हजारो प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे। लोकार्पण सोहळ्यास आमदार सुधीर गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चौगुले, विभागीय लेखाधिकारी संदीप खोंडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक शीतल मालिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे। प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून आधुनिक बसांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे। यावेळी बोलताना महेंद्र चंडाळे म्हणाले, प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास ही महामंडळाची उद्दिष्ट आहे। नव्या बसांमुळे सेवेची गुणवत्ता उंचावत असून ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। यावेळी बोलताना यंत्र अभियंता सुकन्या साठे म्हणाल्या, नव्या राजमाता जिजाऊ बसांमध्ये एलईडी मार्गफलक, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग सुविधा, डिजिटल जाहिरात फलक, व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि आपत्कालीन पॅनिक बटन यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुविधायुक्त होणार आहे। बस स्थानक या ठिकाणी नूतन आलेल्या बसेसचं उद्घाटन सन्माननीय आमदार साहेब तसेच माजी आमदार नितीनराजे शिंदे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व स्टाफ आणि पदाधिकारी यांच्या समवेत करण्यात आला। खऱ्या अर्थानं सांगलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी होती नवीन बसेसची आणि ती टप्प्याटप्प्यानं आम्ही पूर्ण करू असे सन्माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी दिलेल्या शब्दानुसार या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातल्या ह्या 25 गाड्या सांगली जिल्ह्यासाठी आलेल्या आहेत। त्यापैकी 5 गाड्यांचं या ठिकाणी उद्घाटनही झालेलं आहे। खऱ्या अर्थानं सर्व नागरिकांच्या सोयी सुविधा कशा अति सुलभ करता येईल या उद्देशाने या ठिकाणी महायुती सरकार काम करत आहे आणि या बसेसमध्ये अद्ययावत सगळ्या यंत्रणा या ठिकाणी दिलेल्या आहेत। स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची माहितीही आपल्या सुपूर्द केलेली आहे। तरी तमाम सांगलीतील नागरिकांना माझी विनंती राहील की आपण या सर्व योजनेचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त आपल्या लालपरीतून प्रवास करावा, सुरक्षित प्रवास करावा आणि येत्या आगामी सर्व गोष्टींसाठी शुभेच्छा देतो। मी सुकन्या साठे, यंत्र अभियंता चालन सांगली विभाग। आज सांगली विभागाला राजमाता जिजाऊ 25 बसेस नव्याने प्राप्त झालेल्या आहेत। ह्या बसेस 3x2 प्रकारामध्ये 55 सीटर आसन क्षमता असलेल्या ग्रामीण भागासाठी विशेषतः शटल ऑपरेशनसाठी प्राप्त झालेल्या आहेत। ह्या बसेसला साध्या दरातील सर्व सवलती लागू राहतील। विशेषतः ही बस ही BS6 प्रकारातील असून अत्याधुनिक यंत्रणा असलेली बस आहे। एअर सस्पेन्शन शिवाय त्याच्यामध्ये CCTV कॅमेरा, 4 अँगल कॅमेरा, त्यानंतर पॅनिक बटन, प्रवाशांसाठी डिजिटल डिस्प्ले, त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्याची अनाउन्समेंट केली जाईल। पब्लिक अनाउन्समेंट स्पीकर देखील तिथे आहे जो चालक जिल्ह्याला 25 जिजाऊ बसेसचं होतं आलेलं आहे। यापैकी 5 सांगली आगाराला 5 बसेस आलेले आहेत। त्याचं दुसऱ्या मी आपले माजी आमदार चंडाळे भाऊ यांच्या हस्ते केलेलं आहे आणि 200ची मागणी असताना फक्त 150 बसेस आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत। आता राहिलेले बस आल्या तर आणखी जास्त सुकर होईल, कारण विद्यार्थ्यांना आता बस नाही आहे जायला। तर मला विनंती आहे आधीच्या परिवहन मंत्र्यांना की सांगलीला उरलेल्या 50 बसेस ताबडतोब द्यावे। गणपती बाप्पा।